माझा सामना कर माझा. कुठे आहे तुझा तो परमेश्वर? माझे श्री नारायण तर चराचरात सामावलेले आहे. त्या झाडांमध्ये, त्या पक्ष्यांमध्ये, त्या आभाळामध्ये, मातीच्या प्रत्येक कणामध्ये. असं या खांबामध्ये तो आहे? नक्कीच आहे पिताश्री. मग तर त्याला इथे संपवतो मी. कुठे आहे तो? कुठे आहे? कुठे आहे तो? या ठिकाणी आमचे परमपूज्य वस्ताद कैलासवासी श्री नथुराम दानू पाटील यांच्या स्मरणार्थ वैदिक काळात सुमारे 3500 वर्षापूर्वी सामवेदांच्या निर्मितीपासून झाली आणि भरत मुनी सारख्या विद्वज्ञांनी त्यांना नियमाबद्ध करून शास्त्रीय रूप दिले आणि भारतीय शास्त्रीय संगीताचे मूल सामवेदात आहे. संगीत शास्त्राचे सविस्तार संपूर्ण भरत मुनीच्या नाट्यशास्त्र ग्रंथातील 28 ते 34 व्या अध्यायात आहे. आणि बुवानी माझा प्रश्नाचं उत्तर दिलं. अजिबात जुळतं मिळतं नाही आमच्या ग्रंथाशी. मी पहिलंच सांगितलं होतं की जे उत्तर दिलं ते आमच्या ग्रंथाशी मिळतं जुळतं असायला पाहिजे. ते मिळतं जुळतं नाहीये.
पेटवायला आलोय. बोला, आमच्या अटी नाही तुम्हाला की तुम्ही चाली माझ्या फेडून दाखवाव्यात, तोडी द्याव्यात, अटी नाहीये. अहो हे कशाचं फेड आलं ते कशाला तर मगच मारे करत बसताय. साल कुठली घाताय, कुठे भरताय हे तुमचं तुम्हालाच कळत नाही. मागच्या वेळा बुवाला रायगड भूषण पुरस्कार मिळाले. ठीक आहे, असू द्या. जर मराठी कोळी गीताची चाल बुवा तुम्हाला फेडता येत नसेल तर मराठी कोळी गीताची चाल जर फेडता येत नसेल तर तुम्ही भूषण कसले हो? ठीक आहे, असू द्या. आता बुवानी गवळण गायली. गवळणी चाल तुम्ही बघा, ऐकून बघा आणि मी तो काढते ते बघा. रिक्षानं बसली, टॅक्सीनं बसली, हा गाणं आहे. कितींदा बसली बोटी मधी, नागवान्या मला फिरायला, बेंगलोर मैसूर ओठी मधी. बुवानी गायली. आणि गौरव काय झाली? बाजारी जाता मारते ही बाता, माझी हाऊस ही नाही दिली भागून. जाऊ वाईट मला तू वागून, जाऊ वाईट मला तू वागून, मग लावतो मी तुला मागून. बुवा, मी हे विचार करतोय की बुवा एवढा आवाज चांगला आहे, सूर चांगला आहे, गाता कुठे काय पत्ता नाही. आजपर्यंत तुला माझ्याकडे भेटला नसेल टक्कर द्यायला, मी आज जरूर द्याल तुला. सर्वप्रथम हे म्हणेल, शास्त्र वाचा, शास्त्र वाचा. भांडण राधेचं कृष्णाचं कधीच शास्त्रामध्ये नाही आहे. इतर मान्यवर बसलेले असतील शास्त्रात पूर्ण डुबलेले, त्यांनी सांगावं मला. राधा कृष्णाचं भांडण नाही, त्याचं भांडण गवळणींशी. आणि हा गवळणी हा राधेला दोषतोय. आता मी तोड देतो बघा. राधा कृष्णाचे निष्कळ प्रेम, राधा कृष्णाचे निष्कळ प्रेम, प्रेमी बुवा विसरला. अचकट पिचकट बोलून गेला, एकदम खाली घसरला. अचकट पिचकट बोलून गेला, एकदम खाली घसरला. श्री कृष्ण राधा आये आदिर माया, इकडचे करते दोन शब्द, इकडचे करते दोन शब्द, फुकट यानी पसरला. तेव्हा बुवा विसरला, कसले खाली विसरला, अचानक बुवा विसरला, एकदम खाली घसरला. हॅलो बुवा, 8 महिन्यापूर्वीची तुमची डबलबारी बघितली मी. कोण प्रशांत?
8 महिन्यापूर्वी डबल बारची बघितली कुठे झाले मसला जायला कोणतरी बोव होती जोडीला गोवाची नाचणारी मंडळी बघा जेवढं आपण गातोय मनापासून तेवढंच योगदान या ढोलकीवाल्यांचं आहे या नाचवाल्यांचं आहे या कोर्सवाल्यांचं आणि मंडळीचं आहे लक्षात ठेवा सर्व भेटले की चालले रिसॉर्टला गेलं मुलाला अरे काय या ना त्याला बोलतो असू द्या चला टाइम आपल्याकडे अमूल आहे अपोलो टाइम अमूल आपण घेतो आणि पेटी सोडून तुम्ही का मानेन तुम्हाला मी पेटी तुम्ही का घेता हे सुद्धा मला माहिती आहे तुमचा आवाज मध्ये रोखतो आणि पेटीवर तुम्ही घेता हा भजन नाही नाच आहे भजनामध्ये पेटी ठीक आहे असो वेळ अभावी कारण त्याला पण बारी करायची असेल वेळ अभावी मी आठवत घेतोय फुकटच्या मोठ्या बळाया मारू वाटा मोठे मोठे बाकी काय रे फुकटच्या मोठ्या बळाया मारून अरे देऊ नको मिशीला ताव बुवा देऊ नको मिशीला ताव शाहीर मंगेश माझं नाव तुझं उतरून टाकील भाव शाहीर मंगेश माझं नाव तुझा उतरून टाकेल भाव परमेश्वराने दिलंय तुझला सुंदर सुरेल आवाज परमेश्वराने एवढं गोड आवाज दिलंय त्याचा चांगला उपयोग करा बोला अरे परमेश्वराने दिलंय तुझला सुंदर सुरेल आवाज प्रमाचा भोपळा फुटून गेला चुकलाय तुझा अंदाज अंगार वांगार बोलू नको तू अरे अंगार वांगार बोलू नको तू आणून उचना आव अरे आणून उचना आव शाहीर म्हणजे माझं नाव तुझा उतरून टाकेल भाव शाहीर म्हणजे माझं नाव तुझा उतरून टाकेल भाव पेटीवरती मान हलवून देतो समानेला तू काढ्या निकड तिकडचे शब्द गुरुने मारतो समोरच्या फळकांड्या ध्यानात ठेवतो पुन्हा पुरती सरड्याची धाव अरे ध्यानात ठेवतो पुन्हा पुरती सरड्याची धाव शाहीर म्हणजे
दाढीवाला सोनं साधूत घेऊन आला रावण कपटी दाढीवाला कैकईच्या हट्टा पायी राम गेले वनवासाला पण ऋषीत ते राहिले वार्ता खरे ही रावणाला सूर घ्यायला निघाला रावण कपटी दाढीवाला सूर घ्यायला निघाला रावण कपटी दाढीवाला सीतामाईला फसवयाला त्याने राहिले राक्षसाला सोनेरी हरण बनून तो माईज मामा आला सीता भरली त्या हरणाला रावण कपटी दाढीवाला सीता भरली त्या हरणाला रावण कपटी दाढीवाला रावण कपटी दाढीवाला तिच्या सांगितली रामाला रावण कपटी दाढीवाला पत्नीचा पुरवण्या हट्ट राम हरला पाठी गेला कपटी दाढीवाल्यानं देवाचं गाव साधला दाढी भिकारी बनून आला रावण कपटी दाढीवाला दाढी भिकारी बनून आला रावण कपटी दाढीवाला